दुर्वेश मडवीचा विचार केला तर ह्या सीझन मध्ये 2 अर्धशतक ज्या खेळाडूच्या नावावरती आहेत, मात्र एकीकडे बामाली संघाला देखील विसरून चालणार नाही, ज्यांच्याकडे सूरज भोईर सारखा एक मातब्बर गोलंदाज आहे, ज्यानं कालच्या दिवसामध्ये 4 चेंडू आणि 4 विकेट हा विक्रम नोंदवला होता तुर्ब्याच्या मैदानावरती। तोच सूरज भोईर संघाचं नेतृत्व करत असताना मात्र आज टॉस साठी पंकज आले होते, त्यांच्या निश्चित अंतर्गत नाणेफेकी झाली होती। दरम्यान हा चेंडू फुलर लेनचा चेंडू, पायचीचा जोराचा अपील, पंचांचं बोट आकाशाकडे, फलंदाज बाद, फर्स्ट विकेट डाऊन। पहिल्या चेंडूवरती मात्र रॉयल डकचा शिकार ठरलाय तो फलंदाज नवनाथ। सचिन पावशे गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतोय, तो पॉवर सर्कलचा पहिला षटक या ठिकाणी हाताळतोय आणि पहिल्या चेंडूवरती मात्र आपल्या संघासाठी दमदार सुरुवात, कारण की नाणेफेकी जिंकली, प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं आणि जो निर्णय स्वीकारला होता त्या निर्णयाला मात्र सार्थ करत असताना मैदानाच्या आतमध्ये तो सचिन पावशे। पहिल्या चेंडूवरती पहिली सफलता। आतापर्यंत 2 सामने समाप्त झाले, दोन्ही सामन्यामध्ये पाठलाग करणारे संघ हे विजयी झालेत। ते पाहता या ठिकाणी बामाली संघाने देखील निर्णय स्वीकारला की नाणेफेकी जिंकल्यानंतर प्रथम आपण क्षेत्ररक्षण करू आणि सामन्यामध्ये मात्र पाठलाग करण्याचा प्रयत्न करू। इथे फलंदाजची वाट पाहिली जात होती, दोन्ही संघ येसर संघ 12 प्रतिनिधी पाठवा आपण, कारण की ड्रीम 11 ही संकल्पना देखील जोपासली जाते, कोणत्या खेळाडूला किती पॉइंट्स मिळतात हे खूप महत्वाचं आहे, कारण की ह्या सर्व गोष्टी आम्हाला नोट कराव्या लागतात, नमूद कराव्या लागतात। ते पाहता आपण चुकी दाखवायची नाहीये। नवीन फलंदाज फुलाजी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय, मात्र एकीकडे पहिल्या चेंडूवरती यश प्राप्त केल्यानंतर आत्मविश्वास दुणावला असेल तो म्हणजेच गोलंदाज सचिन पावशेचा। बॅट्समन वनडाऊनसाठी फुलाजी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय, 3ऱ्या क्रमांकावरती फुलाजीला मात्र चांगला खेळ करावा लागेल। पहिल्या चेंडूवरती विकेट डाऊन झालाय, दरम्यान हा चेंडू भन्नाट वेग आणि दिशा आणि टप्पा देखील अचूक आहे। काही सुरेख गोलंदाजी होते ती गोलंदाज सचिन कडनं। अशाच प्रकारची जर गोलंदाजी सातत्यानं झाली तर प्रतिस्पर्धी संघाला निश्चित आपण बांधून ठेवू शकता, जगलून ठेवू शकता। मात्र एका बाजूला नॉन स्ट्राइक वरती तो स्ट्राइकची आतुरतेने वाट पाहतोय तो दुर्वेश मडवी आपल्याला पाहायला मिळतो। दरम्यान हा चेंडू स्टिट ऑन द ग्राउंड, या ठिकाणी चेंडूला फील्ड केलं जाईल समोर स्क्रीनच्या, ज्या ठिकाणी आमचा लाईव्ह कॅमेरामॅन तैनात आहे, सरळ त्याच्या समोर चेंडूला अडवलं जातंय, त्या ठिकाणी प्राप्त होते ती 1 धाव आणि अकाउंट ओपन होतंय ते फलंदाज फुलाजी कडनं स्वतःचं आणि संघाचं 1 या धावसंख्येनं। आणि आता मात्र स्ट्राइक वरती फलंदाज जो इन्फॉर्म फलंदाज आहे, सातत्यानं तारणहार मानला जातो, तो म्हणजेच की केसर टीमचा तो दुर्वेश मडवी स्ट्राइक वरती एक आगल्या वेगळ्या प्रकारचा स्टान्स त्याचा आपण पाहू शकाल। तनु काही शिवनारायण चप्पल वेस्ट इंडिज संघाचा ज्या प्रकारचा स्टान्स घ्यायचा तशाच प्रकारचा काहीसा शैलीदार हा फलंदाज आहे। पहिला चेंडू फुलरलेचा चेंडू होता आणि चेंडू भिडकावलाय तो कव्हर आणि एक्स्ट्रा कव्हरच्या मधोमध एक दर्जेदार षटकार। किती ताकद आहे आपल्या कलाईमध्ये हे दाखवून देत असताना तो मैदानाच्या आतमध्ये दुर्वेश मडवी पहिला चेंडू फेस करत होता आणि काय अचूक नजर आहे आणि जणू काही डगआउट मधनं सेट झालाय, षटकार आलाय तो ह्या चेंडूवरती। धावसंख्या धावपलकावरती पाहायला मिळते ती 7 धावा। गोलंदाज पुन्हा एकदा सचिन पावशे, राईट आर्म राऊंड द विकेट न गोलंदाजी होते। दरम्यान हा चेंडू डान्सिंग डाऊन द विकेट, या ठिकाणी मात्र क्षेत्ररक्षक धावतोय, मात्र अंतिम टप्प्यामध्ये निश्चित सूर्याची किरण त्याच्या डोळ्यावरती आली आणि अंतिम टप्प्यामध्ये त्याच्याकडनं प्रयत्न झाले नाही झेल गॅदर करण्याचे आणि चेंडू निघून जातोय तो सीमा पार। पंचांकडनं इशारा येणं अजूनही बाकी आहे, चौकार की षटकार पाहावा लागेल, मात्र पंच दर्शवतायत की हा चेंडू 1 बाउन्स ओव्हर द रोप गेलाय, पंचांनी मात्र चौकार घोषित केलाय आणि या चेंडूवरती 4 धावा मिळतात। त्या दुर्वेशला संघ घेसरला देखील 4 धावा मिळतात आणि संघ जाऊन पोहोचतोय तो डबल डिजिट मध्ये 11 या आकड्यावरती। 10 कदम पाहायला मिळाला तो फलंदाज दुर्वेशचा, ही ओळख आहे आणि हे वैशिष्ट्य आहे मी म्हणेन ते सूरजचं।
दोन चेंडू आणि आपल्यामधील कौशल्य मैदानावरती दाखवून देत असताना दुर्वेश मडवी 11 धावा धावपलकावरती पूर्ण जबाबदारी असेल, कारण की नवनाथ बाद झाले ज्याच्यावरती खूप काही निर्भर होतं, कारण की ह्या सत्राचा विचार केला तर 5 षटकं खेळायची आहेत आणि 5 षटकामध्ये संयम हा देखील तितकाच महत्वाचा आहे. क्रिकेटमध्ये टी फॉर टेम्परमेंट हे देखील तितकंच महत्वाचं कार्य आहे. दरम्यान हा चेंडू या ठिकाणी मात्र यॉर्कलेनचा चेंडू फेकायचा होता आणि सरळ चेंडू पुन्हा एकदा येतो तो सीमा पार. यावेळेस मात्र स्टेट ऑन दी ग्राउंड आपल्याला चेंडू पाहायला मिळतो षटकारासाठी. काय टायमिंग साधलं जात आहे, कारण की ज्या प्रकारची शरीर यष्टी आहे दुर्वेश मडवीची ते पाहता असं वाटतंय की हा फलंदाज षटकार ठोकेल का जास्त. मात्र जे त्यानं दाखवून दिलं पहिल्या षटकामध्ये की माझ्यामध्ये किती कौशल्य आहे, कारण की सातत्यानं असं म्हटलं जात होतं की ज्या वेळेस आंतरराष्ट्रीय स्तरावरती सुनील गावस्कर आणि सचिन रमेश तेंडुलकर यांचा उल्लेख केला जायचा त्यावेळेस त्यांना असं विचारलं जायचं की वेस्ट इंडिजच्या तुलनेत आपली बॉडी लँग्वेज खूप छोटी आणि खूप कमी आहे, तरी देखील आपण क्रिकेटमध्ये इतकी यशस्वी आणि इतक्या मोठ्या इनिंग कसे काय खेळता. तर त्यावेळी सचिन रमेश तेंडुलकर यांनी उत्तर दिलं होतं की क्रिकेट हा फक्त ताकदीचा खेळ नसून क्रिकेट हा कौशल्याचा खेळ आहे आणि ते कौशल्य मैदानाच्या आतमध्ये दाखवून देत असताना दुर्वेश मडवी 2 षटकार आणि 1 चौकार त्याच्या बॅटमधून आलाय. पहिल्या षटकाच्या सांगतेनंतर धावसंख्या धावपलकावरती आपल्याला पाहायला मिळते ती तब्बल 1 गडी बाद 17 धावा. सुरुवात झाली होती गोलंदाजाकडनं खूप चांगली, मात्र शेवट गोड केलाय त्या पहिल्या षटकामध्ये दुर्वेश मडवीनं तब्बल 3 चेंडूमध्ये धावा एकवटल्या त्या 16 धावा. इथे गोलंदाजीमध्ये परिवर्तन. गोलंदाज सूरज भोईर ज्या गोलंदाजचा इथे नुकताच उल्लेख झालाय की ज्यानं कालच्या दिवसामध्ये 4 चेंडू आणि 4 सफलता आणि एका षटकामध्ये फक्त लेग बाईच्या स्वरूपामध्ये 1च धाव खर्च केली होती, तोच गोलंदाज गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळेल. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना त्याच्या माध्यमातून आखली जाते. 3 क्षेत्ररक्षक सीमा लगत ज्यामध्ये एक वाईडिश लॉंग ऑन, एक लॉंग ऑफ पाहायला मिळतो, एक डीप मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या मधोमध क्षेत्ररक्षक तैनात आहे. उर्वरित क्षेत्ररक्षक जर आपण पाहिले तर शॉर्ट कव्हर एका बाजूला, शॉर्ट पॉइंट, एक शॉर्ट थर्डमॅन, शॉर्ट फाईन लेग आणि एक बॅकवर्ड स्क्वेअर लेग शॉर्ट मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. तर एक मिड ऑन देखील तैनात होता. त्या क्षेत्ररक्षकाला मात्र आता ऑफसाईडला पुन्हा एकदा तैनात केलं जातंय, तो म्हणजे की डीप शॉट कव्हरला आता हा तो क्षेत्ररक्षक तैनात केला जातोय. गोलंदाज सज्ज होतोय. पहिला चेंडू असेल सूरज भोईरच्या खात्यामधील राईट मोर द विकेटनं. दरम्यान हा चेंडू बॅटची टॉप एज लागते. यष्टनच्या मागे चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल, कारण की झेल थोडासा दूर होता आणि वन बॉल चेंडूला अडवलं गेलं तोपर्यंत प्राप्त होते ती 1 धाव. नौका आलेला फलंदाज वडनावसाठी आला फुलाजी, त्याच्या माध्यमातून चांगलं क्रिकेट मी म्हणेन, कारण की एका बाजूला बॅट बोलते ती मी म्हणेन फलंदाज दुर्वेशची आणि त्याला स्ट्रायकरवरती जास्त खेळवणं निश्चित आपल्या संघासाठी हितकारक ठरू शकतं आणि त्या कारणास्तव त्याच्या खात्यामध्ये मात्र स्ट्राईक सोपवली आहे ती फुलाजीनं. 1 धाव मिळते. एका धावेनं संघ पोहोचलाय तो 18 या आकड्यावरती. 1 गडी बाद 18 अशी सुरेख सुरुवात म्हणावी लागेल ती म्हणजेच घेसर टीमची. टॉस जरूर गमावला होता, मात्र तरी देखील सुरुवात काय दमदार केली आहे. आत्मविश्वासानं खेळ मैदानाच्या आतमध्ये करत असताना घेसर संघ आता मात्र राऊंड द विकेट न गोलंदाजी. भन्नाट वेगाचा हा चेंडू होता, मात्र दिशेवरती नियंत्रण नाहीये. पंच आम्हाला इशारा देत आहेत की हा चेंडू मात्र स्क्वेअर आहे. अवंतर धावसंख्येत तिथे वाढ होईल. 1 धाव ऍड केली जाईल संघिक खात्यामध्ये. एका धावेनं 19 धावा धावपलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. स्कोअर कार्ड मात्र हलतं ठेवण्याचं काम केसर संघ करत असताना दरम्यान हा चेंडू एक आगल्या वेगळ्या प्रकारे चेंडू खेळून काढायचा होता. डायरेक्ट हिटचा देखील प्रयत्न, मात्र डायरेक्ट हिट करत असताना बॅकअपला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आमचे भगवान दादा आज इनॅक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. काल देखील ते इनॅक्शन मध्ये खेळत होते आणि एक चांगली बांधणी केली त्यांच्या माध्यमातून ह्या टीमची आणि चांगला खेळ. आणि मागील काही वर्ष जर आपण विचार केला तर बामाली संघ क्रिकेट पासून खूप दूर राहिला होता, मात्र मागील वर्षापासून सातत्यानं चांगली बांधणी बामाली संघाच्या वतीनं आपण पाहतोय. राऊंड द विकेट नंतर मात्र पुन्हा एकदा ओव्हर द विकेट, कारण की उजव्या हाताच्या फलंदाजासाठी ओव्हर द विकेट आणि डाव्या हाताच्या फलंदाजासाठी राऊंड द विकेट गोलंदाजी करताना आपण पाहतोय ते सूरज भोईरला. मात्र दरम्यान हा चेंडू अतिशय सुरेख तंत्रशुद्ध फटका पाहायला मिळाला. तो फलंदाज फुलाजी याच्या बॅटमधनं हा चौकार पाहायला मिळतो आणि या चौकारनं मात्र धावसंख्या वेगानं पुढे सरकली आहे, जाऊन पोहोचली आहे ती 24 या आकड्यावरती.
24 धावा धावपळकावरती चांगली धावसंख्या म्हणावी लागेल, कारण की दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. दरम्यान हा चेंडू यावेळेस मात्र बॅटची कडा, चेंडू गेलाय तो शॉर्ट फाईन लेगच्या हातामध्ये. सेकंड विकेट डाऊन, दुसरा धक्का यावेळेस तो घेसर टीमला. फुलाजी बॅक टू द पवेलियन. नवीन फलंदाज युनाइट क्रमांक 4 वरती सूरज खंडाळे आपल्याला पाहायला मिळतोय. हा देखील एक अतिशय चांगला फलंदाज आहे. फलंदाज म्हणून सातत्यानं चांगली कामगिरी गेसर टीम साठी ज्यानं बजावली आहे. आणि आता मात्र ह्या जोडीवरती खूप काही निर्भर असेल या सामन्याचं भवितव्य, कारण की इथनं ह्या जोडीनं चांगला खेळ केला, एक चांगली भागीदारी आपल्या संघासाठी जर केली तर मात्र इथनं संघ सुस्थितीत निश्चित जाऊ शकेल तो घेसर संघ. तर एका बाजूला यश प्राप्त केलंय ते गोलंदाज सूरज भोईरनं, वेगवान गोलंदाज आहे बामाली टीमचा. दरम्यान हा चेंडू रिव्हर्स स्वीपचा फाटका केलायचा होता, मात्र पहिल्या चेंडूवरती दांडी उद्ध्वस्त केली आहे ती सूरज खंडालेची. नुकताच फलंदाज बाद झाला होता आणि त्यानंतर खेळपट्टीवरती जाता क्षणी पहिल्या चेंडूवरती रिव्हर्स शॉटचा फटका. कारण सांगू की कितपत योग्य हा निर्णय असेल हा फलंदाजचा, मात्र तो निर्णय आता मी म्हणेन अंगलाट आलाय आणि आता इथे संघ दडपणात सापडलाय, तो म्हणजेच की घेसर संघ. फलंदाज प्रवीण मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. ज्या जोडीवरती जबाबदारी होती तिथनं मात्र ह्या जोडीला फोडण्याचं काम केलंय ते गोलंदाज सूरज भोईरनं. सूरजला पाठवावं लागतंय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मात्र आता जाऊन पोहोचतोय तो प्रवीण दाखल झालाय मैदानाच्या आतमध्ये. मात्र एका बाजूला गोलंदाजीमध्ये चांगला प्रतिकार आणि चांगला संघर्ष पाहायला मिळतोय सूरज भोईरकडनं. हॅट्रिकची चान्स आपण पाहू शकता पुन्हा एकदा हॅट्रिकच्या उंबरट्यावरती. जसं मी म्हटलं होतं की कालच्या दिवसामध्ये देखील सलग 4 चेंडू 4 सफलता. त्या स्पर्धेमध्ये दुसरी विकेट हॅट्रिक केली होती तुर्व्याच्या स्पर्धेमध्ये ती सूरज भोईरनं, आणि तोच विक्रम या स्पर्धेमध्ये देखील करेल का? या स्पर्धेमध्ये मात्र नामी संधी आहे पहिली विकेट हॅट्रिक आपल्या नावावरती कोरण्याची, ती म्हणजेच गोलंदाज सूरज भोईरला. 2 चेंडू 2 विकेट. दरम्यान हा चेंडू सॉफ्ट हँडनं मात्र फक्त चेंडूला टॅप केलं जाते. चेंडू ट्रॅव्हल झालाय तर सिलिमिडॉनला कोणत्याही प्रकारची धाव या ठिकाणी पूर्ण केली जाणार नाही आणि षटकाची सांगता होते. 2 ओव्हर कंप्लीट होत आहेत आणि धावसंख्या धावपळकावरती आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजेच की 24 धावा. पहिल्या षटकात धावा आल्या होत्या 17 धावा आणि ह्या षटकात धावा आल्या त्या फक्त आणि फक्त 7 धावा. काय सुरेख गोलंदाजी, कमबॅक कसं असावं हे दाखवून दिलं सूरज भोईरनं आणि आपल्या संघासाठी मात्र निश्चित चांगलं कार्य गोलंदाजी मार्फत त्यानं निश्चित बजावलं. इथे 2 षटकामध्ये 24 धावा 12ची सरासरी गाठली आहे. मात्र निर्धारित अजूनही 3 षटकं बाकी आहेत. इथनं जर चांगला खेळ झाला, इथनं जर अंतिम क्षणापर्यंत दुर्वेश राहिला तर निश्चित एक मोठी टोटल धावपळकावरती आपल्या सर्व प्रेक्षक वर्गाला पाहायला मिळेल, यातील मात्र शंका नाही आहे. गोलंदाजीमध्ये परिवर्तन आता मात्र तिसऱ्या षटकासाठी गोलंदाज वापरला जातोय तो म्हणजेच की पंकजचा वापर केलाय. ज्या पंकज वरती आज धुरा सोपवली आहे संघ नायकाची, कारण की नाणेफेकीसाठी पंकज आले होते. सूरजचं जर गोलंदाजी विश्लेषण आपण पाहिलं तर त्याने 1 चेंडू स्क्वेअर जरूर फेकला होता. 7 चेंडू त्याला फेकावे लागले, 2 सफलता आणि धावा खर्च केले त्यानं फक्त 7 धावा. अतिशय सुरेख गोलंदाजी. मी नेहमी म्हणत आलोय की 7 किंवा 7 पेक्षा कमी धावा जो गोलंदाज खर्च करतोय तो निश्चित चांगला गोलंदाज गणला जातोय आणि तशीच चांगली गोलंदाजी केली ती गोलंदाजी करत असताना सूरज भोईरनं. एक अष्टपैलू खेळाडू आहे. सातत्यानं फलंदाजी असो, गोलंदाजी किंवा क्षेत्ररक्षण असो, या तिन्ही डिपार्टमेंट मध्ये चांगली भूमिका जो सातत्यानं आपल्या संघासाठी बजावतो तो सूरज भोईर आज पुन्हा एकदा स्वतःला सिद्ध करत असताना गोलंदाजीमध्ये परिवर्तन. यावेळेस मात्र सरळ आमच्या पवेलियन एंड कडनं गोलंदाजीसाठी पंकज सज्ज झालाय. पंचांच्या उजवीकडनं राईट आर्म राऊंड द विकेट. दरम्यान हा चेंडू गॅप शॉट सिलेक्शन स्टेट ऑन द ग्राउंड. चेंडू 1 बाउन्स ओव्हर द रोड चौकारासाठी येतोय. पहिला चेंडू यावेळेस मात्र स्वागत झालंय पंकजचं. दुर्वेशच्या बॅट मधनं येतोय हा चौकार. चौकार मात्र धावा जाऊन पोहोचल्या त्या 28 या आकड्यावरती. काय खेळ होतोय दुर्वेशचा आणि का आपण सातत्यानं टेनिस विश्वामध्ये सक्सेसफुल होत चाललोय हे पुन्हा एकदा दर्शवून देत असताना दुर्वेश मळवी आतापर्यंत 2 चौकार आणि 2 लाजवाब षटकार त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाले. गोलंदाज राऊंड द विकेट.
दरम्यान हा चेंडू यावेळेस मात्र चेंडू ट्रॅव्हल झालाय तो फाईन क्षेत्राच्या दिशेनं शॉर्ट पिच चेंडू होता आणि जशा प्रकारचा चेंडू तशा प्रकारचा खेळ हे वैशिष्ट्य आपण सातत्यानं पाहतोय ते दुर्वेश मडवीचा सलगचा हा दुसरा चौकार आणि चौकार मात्र धावसा प्रदान झालंय जाऊन पोहोचली ती म्हणजेच की 32 या आकड्यावरती. सलग 2 चेंडू आणि 2 चौकार इथे मात्र संधी असेल सलग कामगिरी करण्याची ती दुर्वेश मडवीला कारण की या स्पर्धेमध्ये आतापर्यंत कोणताही फलंदाज गोलंदाज सलग कामगिरी करू शकला नाहीत. विकेट हॅट्रिक त्यानंतर सलग 3 चौकार षटकार अशा कामगिरी सातत्यानं स्पर्धेमध्ये ज्याचा उल्लेख केला जातो ती कामगिरी करण्याची संधी दुर्वेश मडवीला आली आहे. सलग 2 चेंडू आणि 2 चौकार ठोकलेत. मैदानाच्या चौफेर 360 फलंदाजी होते दुर्वेशकडनं. दरम्यान हा चेंडू यावेळेस मात्र चेंडूला रोखलाय. आता मात्र चांगला चेंडू म्हणावा लागेल. एक निष्ठेचा श्वास जरूर सोडला असेल तो म्हणजेच की पंकजनं. नेक्स्ट मॅचचा जर आपण विचार केला तर पहिल्या फेरीतील अंतिम सामना असणारे नागझरी संघ आणि त्यांच्या विरोधात मात्र पिंपरी संघ असे 2 संघ आमने सामने असतील. तर दोन्ही संघाला विनंती असेल की पहिली इनिंग संपन्न झाल्यानंतर लगेचच आपण टॉस करण्यासाठी यायचं आहे. गोलंदाज पंकज दाबारा पावलांचा रणम घेऊन पंचांच्या उजवीकडनं पुन्हा एकदा सज्ज झाला. फुलोर लेनचा चेंडू होता बॅटवरती चेंडू घेऊन चेंडूला खेळून काढला ते वाईडिश लॉंगॉनला चेंडूला फील केलं जाईल तोपर्यंत प्राप्त होतात त्या 2 धावा. आमचे डीजे मास्टर देखील सुसज्ज आहेत मात्र पुरेशी पॉवर त्यांना प्राप्त होत नाही. डीजे दिनेश पाटील वाकळणगावचे ज्यांच्या अंतर्गत व्यासपीठ आणि डीजे ची व्यवस्था आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज पंकज पुन्हा एकदा सज्ज झालाय. पुढील चेंडू यावेळेस मात्र सुरेख चेंडू होता. ब्लॉकलला चेंडू होता. व्हाईट यॉर्कर प्रकारचा चेंडू त्याला खोदून काढलाय तोपर्यंत जरूर अवधी आहे. 1 धाव त्या ठिकाणी एकवटली जाते. अतिशय चांगलं क्रिकेट सेन्सिबल क्रिकेट काय असतं टेम्परमेंट काय असतं क्रिकेटमध्ये आणि कंट्रोल कसा असावा. इनिंग मध्ये कंट्रोल देखील खूप महत्वाचा आहे कारण की खराब चेंडूवरती जर आपण चौकार षटकार ठोकल्यानंतर चांगल्या चेंडूला सन्मान देत सिंगल डबलला देखील प्राधान्य देणं हे मोठ्या फलंदाजाचं वैशिष्ट्य आणि ते वैशिष्ट्य जपलं जातं. आज दुर्वेश मडवीकडनं सिंगल प्राप्त झाली आहे आणि या सिंगलच्या सहाय्याने धावसंख्या 35 या आकड्यावरती जाऊन पोहोचल्या. षटक क्रमांक 3 आपण पाहतोय आणि 35 धावा त्यापैकी जर आपण दुर्वेशचा विचार केला तर वैयक्तिक 27 या आकड्यावरती खेळतो. सिंहाचा वाटा काय असतो हे दाखवून देत असताना पुन्हा एकदा दुर्वेश मडवी. गोलंदाजीमध्ये परिवर्तन कारण की उजव्या आणि डाव्या त्याचं कॉम्बिनेशन मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतं आणि जे रेस्ट्रिक्शन होतं प्रतिबंध होतं मी म्हणेन 2 षटकापर्यंत ते आता नाहीसं झालंय. 5 क्षेत्ररक्षक सीमालगत ज्यामध्ये एक लॉंग ऑफ लॉंग ऑन एक क्षेत्ररक्षक आपल्याला एक्स्ट्रा कव्हरला डीप मध्ये पाहायला मिळतोय तर एक डीप स्क्वेअर लेग आणि एक क्षेत्ररक्षक मिड विकेटला आपल्याला तैनात पाहायला मिळतो. एक शॉर्ट मिड विकेट देखील तैनात आहे. दरम्यान हा चेंडू पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न जमिनी लगतचा हा फटका कार्पेट ड्राईव्ह त्या ठिकाणी ऑफ ड्राईव्हचा हा फटका होता. चेंडू जातो तो सीमा पार. मिस्टेक झाली त्या ठिकाणी मी म्हणेन खराब क्षेत्ररक्षण कारण की चेंडूला रोखायचं होतं आणि ते करत असताना चेंडू निघून गेलाय तो सीमा पार. चौकार येतोय आणि या चौकारच्या सहाय्यानं धावसंख्या जाऊन पोहोचली ती 39 म्हणजे प्रति षटकामागे 13 ची सरासरी पाहायला मिळते. विकेट जरी गमावले असले तरी देखील धावसंख्येचा वेग मात्र राखलाय तो प्रथम फलंदाजी करत असताना घेसर टीमनं. पाण्याची माग आणि पाणी पुरवलं जाईल ते मैदानाच्या आतमध्ये ड्रिंक्स ट्रॉली मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. निश्चित आमची आयोजन कमिटी सातत्यानं सुसज्ज आहे आणि त्यांचे सर्व स्वयंसेवक सातत्यानं कार्यरत आहेत. त्यांचं देखील आपण मनापासून कौतुक करूया. स्पर्धेचं जे आपण आगलं वेगळं आकर्षण पाहतोय टेनिस क्रिकेट ड्रीम टीम. आपण निश्चित टेनिस क्रिकेट ड्रीम टीम .com या वेबसाईट वरती जाऊन आपली टीम त्या ठिकाणी निश्चित बनवू शकता. पेटीएम किंवा फोन पे द्वारे किंवा गुगल पे द्वारे आपण निश्चित त्यामध्ये आपला सहभाग नोंदवू शकता आणि त्या ठिकाणी आपण चॉईस प्लेयर निवडू शकाल.
जर आपण विचार केला तर आजच्या दिवसामध्ये 8 संघ, ज्यामध्ये जर आपण विचार केला प्रत्येक टीमचे 11 खेळाडू, प्रत्येक टीमच्या खेळाडूला पॉइंट्स दिले आहेत. तर आपल्याला त्या अंतर्गत टीम बनवायची आहे. कॅश प्राइज देखील असतील. तदनंतर जर आपण विचार केला तर जो विजेता होईल त्याला मेडल दिलं जाईल, एक ट्रॉफी असेल आणि एक टी शर्ट, अशा प्रकारचं आकर्षक प्राइज देखील दिलं जाईल. म्हणजे अशा प्रकारची संकल्पना रोशन साळुंके आणि त्यांची टीम पूर्णतः राबवते. तर निश्चित त्याचा देखील आपण लाभ घेऊ शकता. आज जर आपण विचार केला तर ड्रीम टीम सातत्यानं आंतरराष्ट्रीय स्तरावरती आपण बनवता 39 धावा 3 षटकांमध्ये कंप्लीट केल्यात. फलंदाजी करत असताना घेसर टीमनं उर्वरित लॉगोरची 2 षटकं अजूनही बाकी आहेत. या 2 षटकामध्ये मात्र किती धावा बनवणार हा एक पाहण्याजोगा प्रश्न असेल. एकोणचाळीस धावा. गोलंदाजीमध्ये परिवर्तन. गोलंदाज पुन्हा एकदा सूरजचा वापर होतोय. सूरज भोईर पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. स्वतःच्या वतीनं हे दुसरं षटक, तर संघाच्या वतीनं 4थं षटक. कारण की 5 षटकांचा सामना आहे. एक गोलंदाजाला मुभा असेल 2 षटक, त्याचा कोटा असेल 2 षटकांचा, आणि तो कोटा पूर्ण करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय तो मैदानाच्या आतमध्ये सूरज भोईर. पहिल्या षटकात फक्त धावा दिल्या होत्या 7 आणि सफलता देखील प्राप्त केल्या होत्या. या षटकामध्ये देखील तेच कार्य त्याला करावं लागेल, कारण की आपल्या साथीदारांनी मात्र जास्त धावा बहाल केल्यात प्रतिस्पर्धी संघाला. ते पाहता इथे कमबॅक पुन्हा मिळवून द्यावा लागेल बामाली टीम साठी सूरज भोईरला. राईट राहून द विकेट. फुल्लेंचा चेंडू, गॅप शॉट सिलेक्शन जरूर केलंय, मात्र दूरवरचा क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचेल. तू मय आणि ह्या ठिकाणी मात्र कॉम्बिनेशन आणि तालमेल बसत नाही आणि परतावं लागतं ते फलंदाज प्रवीणला परतावं लागेल. ज्या प्रवीणनं चौकार ठोकला होता त्या प्रवीणला मात्र तंबूच्या आश्रयाला परतावं लागतं. रनआउटच्या स्वरूपामध्ये हा धक्का, आणि हा धक्का निश्चित जिवारी लागेल तो म्हणजे घेसर टीमच्या, कारण की गरज नव्हती. एक धाव घेतली होती, त्यानंतर दोन्ही फलंदाजांमध्ये तालमेल साधला गेला जात नाहीये आणि त्याचा फायदा मिळतोय तो बामाली टीमला. रनआउटच्या स्वरूपामध्ये प्रवीणला परतावं लागतंय. 40 धावा धावपळकावरती. नवीन फलंदाज दीपक मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला मात्र किल्ला लढवताना आपण दुर्वेश मडवीला पाहतोय, मात्र त्याच्या साथीला कोणताही फलंदाज फारसे योगदान आपल्या टीम साठी देऊ शकला नाही. कारण की मी म्हटलं होतं सिंहाचा वाटा आतापर्यंत उचललाय दुर्वेशनं, मात्र अंतिम टप्प्यापर्यंत त्याला झुंज द्यावी लागेल. या खेळपट्टीवरती आतापर्यंत 2 सामने झालेत आणि पाठलाग करणारे संघ या खेळपट्टीवरती जिंकलेत. ते पाहता जर सामना डिफेंड करताना आपल्याला जिंकायचा असेल तर ह्या खेळपट्टीवरती 55-60 धावा लावणं अनिवार्य असेल. कारण की बामाली संघ गत वर्षापासून चांगली बांधणी या संघाची आपण पाहिली आहे. एका बाजूला सूरज भोईर सारखा विस्फोटक फलंदाज, त्याच्या साथीला प्रवीण असेल, पंकज देखील चांगला खेळ दाखवतो. म्हणजे चांगले खेळाडू बामाली टीम मध्ये देखील आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे की एक चांगली टक्कर आणि चांगला सामना आमच्या प्रेक्षक वर्गाला पाहायला मिळेल, मात्र शंका नाही आहे. दरम्यान हा चेंडूची पाहणी नव्हती, मात्र फटका त्या ठिकाणी खेळण्यामध्ये यश जरूर लाभले. दुसऱ्या धावेसाठी पलटलेत आणि दुसरी धाव देखील त्या ठिकाणी पूर्ण झाली आहे. पंचांचं देखील अचूक लक्ष. पंचांच्या भूमिकेत राहुल पवार आणि एका बाजूला सुरेश पाटील असे 2 पंच आपण पाहतोय. नेक्स्ट मॅच नागझरी बनाम पिंपरी असे 2 संघ आमने सामने असतील. 42 धावा धावपळकावरती. तर दोन्ही संघाच्या संगणकांना इथं सूचित करतो की जसं पहिलं सत्र समाप्त होईल तसं लगेच आपण नाणेफेकीसाठी इथे संपर्क साधायचा आहे. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज पंचांच्या डावीकडनं. दरम्यान हा चेंडू फुल्लेंचा चेंडू होता, आगला वेगळा फटका. या ठिकाणी मात्र फटका बनवला गेलाय. तो नौका आलेला फलंदाज त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो दीपक, आणि त्या दीपकच्या बॅटमधून येणारा हा फटका चौकारासाठी. 46 धावा. कारण की क्रिकेट विश्वामध्ये हे फटके बनवले जातात. कारण की जर पुस्तकी फटक्यांचा विचार केला तर कव्हर ड्राईव्ह किंवा क्लासिकल फटके आपल्याला शिकवले जातात, ज्यामध्ये स्क्वेअर कट असेल, अप्पर कट असेल, फुल शॉट असेल, हुक शॉट असेल, हे फटके शिकवले जातात. मात्र क्रिकेट पुस्तकी क्रिकेट जर आपण पाहिलं तर स्विच हिट असेल किंवा रिव्हर्स स्वीप असेल किंवा अशा प्रकारचे स्कूप शॉट हे शिकवले जात नाही. कारण की हे जोखमेचे फटके आहेत. हे फटके खेळत असताना आपला विकेट देखील कधी कधी गमवावा लागतो खेळाडूला. मात्र ती जोखीम पत्करली होती दीपकनं आणि अप्रतिम फटका दाखवला होता. मात्र त्या
त्यानंतर बीट केलंय ते सूरज भोईरनं. हे बॅटल सातत्यानं आपल्याला पाहायला मिळेल, कारण की एका बाजूने गोलंदाजी चांगली होते तर तितकीच फलंदाजी देखील अतिशय चांगली होत असताना मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे दोन्ही बाजूने कडवा प्रतिकार, दोन्ही बाजूने विजयासाठी संघर्ष आणि दोन्ही बाजूने मेहनतीची पराकाष्ठा मैदानाच्या आतमध्ये. दरम्यान हा चेंडू यावेळेस मात्र फटका चांगला आहे, दूरवरनं क्षेत्ररक्षक जज करतोय. अचूक जजमेंट आणि अचूक झेल, फलंदाज बाद दीपकची केली यावेळेस मात्र संपुष्टात. चार चेंडू फेस केले दीपकनं, 6 धावसंख्येचं योगदान आपल्या टीमसाठी दिलं, ज्यामध्ये एक चौकार त्याच्या बॅटमधनं आपण पाहिला होता. लॉंग स्टॉपच्या दिशेनं तो चौकार आला होता. नवीन फलंदाज आता मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना ओमकार गायकर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. सूरजला मात्र पुन्हा एकदा यश प्राप्त होत असताना मी म्हणे यशस्वी गोलंदाज आतापर्यंत राहिला बामाली टीम साठी सूरज भोईर. आता मात्र दुर्वेश स्ट्रायक वरती असेल, बऱ्याच अवधीनंतर दुर्वेश आपल्याला स्ट्रायक वरती पाहायला मिळतोय आणि आता दुर्वेशला जास्तीत जास्त स्ट्रायक वरती खेळ करावा लागेल आणि दुसरा जो त्याचा साथीदार आहे नॉन स्ट्रायक वरती त्याला देखील विचार करावा लागेल की स्ट्राईक जास्तीत जास्त दुर्वेशच्या खात्यामध्ये जर राहिली तर मात्र आपला संघ एक चांगल्या स्थितीमध्ये निश्चित इथनं येऊ शकेल. गोलंदाज सूरज पुन्हा एकदा निघू एंड कडनं सज्ज होतोय राईट टर्म राऊंड द विकेटनं. दरम्यान हा चेंडू पाहणी नाही आहे, चेंडू बॅटचा संपर्क देखील नाही आहे, पंचांचा इशारा येतोय. षटक कंप्लीट झालाय, 4 षटकांचा खेळ संपलाय आणि धावसंख्या आमचे साथी गुणलेखक विजय आम्हाला माहिती देत आहेत की धावसंख्या जाऊन पोहोचली ती 46 या आकड्यावरती. म्हणजे प्रति षटकाचा जर इथनं विचार केला तर 11.50 अशी धावगती प्रथम फलंदाजी करत असताना प्राप्त केली आहे, ती म्हणजेच घेसर टीमनं. आधुनिक स्लॉगवरचे आणि ह्या षटकामध्ये देखील धावा खर्च केल्या, त्या म्हणजेच की 7 धावा खर्च केल्या. म्हणजे एकंदरीत जर आपण सूरज भोईरचं गोलंदाजी विश्लेषण पाहिलं तर दोन्ही षटकामध्ये त्यानं 7 एकंदरीत 14 धावा खर्च केल्या आणि 3 सफलता. काय स्पेल राहिला, महत्वपूर्ण स्पेल होता, कारण की उर्वरित जर दोन्ही गोलंदाजांचा आपण विचार केला तर त्यांना मात्र मार बसला होता, कारण की त्या 2 गोलंदाजांनी खूप धावा खर्च केल्या होत्या, तब्बल 32 धावा खर्च केल्या होत्या. मात्र ह्या गोलंदाजानं 2 षटकामध्ये फक्त धावा खर्च केल्या, 14 धावा, आणि प्रतिस्पर्धी संघाला थोडं का होईना रोखण्याचं कार्य केलंय. इथे गोलंदाजीमध्ये गोलंदाज सचिनचा वापर होतोय. हा देखील सचिन पावशेच आहे, मात्र ज्युनियर सचिन पावशे आपण पाहतोय, कारण की या अगोदर ज्या सचिन पावशेनं गोलंदाजी केली पॉवर सर्कल मध्ये ज्यानं षटक फेकलं त्याला मात्र थोडासा मार बसला होता. चेतन शेठ पाटील माजी उपसरपंच दैसरगावचे यांचं शुभ आगमन झालंय, तर विनंती असेल साहेबांना की या आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. तसेच गुरुनाथ पाटील यांचं देखील शुभागमन होतं, त्यांना देखील विनंती असेल की आपण व्यासपीठावरती आपलं देखील सहर्ष स्वागत. फुल्लेंचा चेंडू प्रहार केला, क्षेत्ररक्षक आहे मात्र बनून राहील फक्त दर्शक. चेंडू जातो त्याच्या डोक्यावर, सीमा पार, बिग हिट, षटकार. सन्माननीय पाहुण्यांचं आगमन आपण पाहतोय. माजी सरपंच दैसरगावचे सन्माननीय आमचे चेतन शेठ पाटील यांचं शुभ आगमन, त्यांच्या साथीला गुरुनाथ शेठ देखील उपस्थित आहेत, त्यांचं देखील सहर्ष स्वागत या स्पर्धेमध्ये. मोस्ट वेलकम. तर नागझरी संघाचा संगणक या ठिकाणी दाखल झालाय. दरम्यान हा चेंडू एक धाव त्या ठिकाणी एकवटली जाईल, एक चिकित सिंगल, रेस्की सिंगल या ठिकाणी कंप्लीट केली जाते. तर नागझरी संघाचा संगणक आलाय, पिंपरी संघ आपला संगणक या ठिकाणी आपण पाठवायचा आहे. वाईटचा इशारा, 1+1 अशा 2 धावा त्या ठिकाणी प्राप्त होत आहेत. एक षटकार 50 कंप्लीट झाली आहे. ती प्रथम फलंदाजी करत असताना घेसर टीमची तब्बल जर आपण विचार केला तर धावसंख्या पाहायला मिळते ती 54 धावा धावफलकावरती. अतिशय चांगलं खेळ, अतिशय चांगलं क्रिकेट दोन्ही संघाच्या बाजूनं. एका बाजूला सूरजनं चांगली गोलंदाजी केली तर एका बाजूला दुर्वेश चांगली फलंदाजी करतोय. हा चेंडू खोदून काढला, तो गॅप शॉट सिलेक्शन, अप्रतिम फटका, क्रिकेटचं सौंदर्य वाढवणारा हा फटका. कारण की ज्या प्रकारे वेट केलं होतं बॅकफुट वरती जाऊन जो पंच दाखवला फलंदाज दुर्वेशनं, लाजवाब फटका, जागा बनवली होती, गॅप देखील शोधलं होतं. क्षेत्ररक्षणाच्या व्यूहरचनेची त्यानं पूर्णतः पाहणी केली आहे आणि गॅप मध्ये अतिशय दर्जेदार चौकार दाखवला आणि चौकारच्या मदतीने संघ पोहोचलाय तो 58 आकड्यावरती. आणि वैयक्तिक जर आपण दुर्वेशचा विचार केला तर दुर्वेश देखील अतिशय चांगली कामगिरी करतोय. त्याच्या बॅटमध्ये
32 धावा लाजवाब पारी आपल्याला पाहायला मिळते. अतिशय सुरेख कामगिरी दुर्वेश. जी अपेक्षा होती त्या अपेक्षेची पूर्ती करत असताना दुर्वेश मडवी. दरम्यान हा चेंडू पुन्हा एकदा खेळून काढला ऑनसेटला. दुसऱ्या धावेसाठी पलटले जातील आणि थोडस शतरक्षण खराब झालं आणि त्याचा लगेचच फायदा घेतलाय. 2 धावा कंप्लीट होत आहेत. 60 धावा कंप्लीट. मी म्हटलं होतं जे लक्ष गाठायचं होतं किमान 12च्या सरासरीने धावा या खेळपट्टीवरती गरजेच्या आहेत आणि ती गरज शमवण्याचं काम हे 2 फलंदाज. कारण एका बाजूला चांगली साथ मिळते ती नवीन आलेल्या फलंदाजाकडनं देखील. तो ओमकार आलाय त्याने देखील एक दर्जेदार षटकार ठोकलाय आणि त्याच्या साथीला दुर्वेश काय खेळ करतोय. हा चेंडू ह्यावेळेस मात्र लाईन पाहावी लागेल. पंचांकडे कटाक्ष जरूर टाकला जातो. पंच दर्शवतात की आउटसाइड दी ऑफ स्टंप. पंचांनी मात्र चेंडू स्वैर घोषित केलाय. आणखीन एक धाव सांघिक अकाउंट मध्ये जोडली जाईल. 61 धावा धावफलकावरती. आजच्या दिवसातला हा उच्चांक पाहायला मिळतो. कारण की अगोदर जर आपण पाहिलं तर 50चा आकडा जरूर पार केला होता. बुर्दुल टीमनं 50 बनवल्या होत्या आणि त्याचा पाठलाग केला होता तो म्हणजेच वडवली टीमनं. दरम्यान हा चेंडू ह्यावेळेस मात्र फटका चांगला आहे. ऑफ साईडला ऑफ ड्राईव्हचा हा फटका. कव्हर मध्ये चेंडूला फील्ड केलं जाईल. डीप एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचला होता तोपर्यंत पुरेसा अवधी. 2 धावा या ठिकाणी मात्र प्राप्त होत आहेत आणि संघ पोहोचलाय तो 63 या आकड्यावरती. वैयक्तिक जर आपण विचार केला दुर्वेशचा तर दुर्वेश देखील 30+ या धावसंख्येवरती खेळतोय. जवळ मी म्हणेन चांगली कामगिरी अर्धशतकाच्या जरूर समीप आला असता. मात्र खूप चेंडू कमी. मधल्या फलीला जर आपण विचार केला तर जेव्हा मध्यंतरी गोलंदाजी झाली तेव्हा मात्र खूप चेंडू कमी फेस केले. ते म्हणजे दुर्वेशनं रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट केलं होतं मात्र यश नाही आहे आणि कोणत्याही प्रकारची धाव देखील त्याला घ्यायची नाही आहे. हा स्वतःवरती दाखवलेला आत्मविश्वास आहे. कारण की माझ्यामध्ये धमक आहे, माझ्यामध्ये कर्तृत्व आहे आणि ते मी वारंवार सिद्ध केलंय हे सांगून देत असताना दुर्वेश मडवी आणि अंतिम टप्प्यामध्ये देखील मी चेंडू फेस करेन हे मात्र त्याने सांगून दिलंय. कारण की एक चांगली स्थिती मिळवून दिली आपल्या संघासाठी दुर्वेशनं. इथनं मात्र हा चेंडू दरम्यान सुरेख चेंडू होता. मी कौतुक करेन गोलंदाजाचं देखील आणि त्याच्या माध्यमातून देखील अतिशय सुरेख चेंडू फेकलेत. कोणत्याही प्रकारचा मोठा फटका निश्चित खेळू दिला नाही. एक मात्र चौकार ज्यामध्ये कौशल्य दाखवलं होतं दुर्वेशनं. मात्र त्याखेरीज जर आपण गोलंदाजी विश्लेषण पाहिलं तर चेंडू अतिशय सुरेख फेकलेत. क्षेत्ररक्षणाची साथ मी म्हणेन तितकीशी पुरेशी लाभली नाही. तरी देखील तब्बल जर आपण विचार केला तर 38 धावसंख्येचं बहुमूल्य योगदान नोट आउट ज्यानं दिला तो दुर्वेश मडवी. त्यानं अप्रतिम कामगिरी केली आणि त्या कामगिरीच्या जोरावरती जर आपण विचार केला तर धावा बनवल्यात त्या फर्स्ट सेक्शन मध्ये तब्बल 65 धावा. तर नेक्स्ट मॅच पिंपरी आणि नागझरी या 2 संघादरम्यान होईल. दोन्ही संघाचे संघनायक आहेत. मी चेतन शेट यांना विनंती करतो की आपल्या शुभ हातचे आपण नाणेफेकी करायची आहे. या दरम्यान आमचे ग्रामपंचायत दहिसरचे माजी उपसरपंच आदरणीय चेतन शेट पाटील यांच्या शुभाशय या सामन्याचं नाणेफेकीचा कौल करण्यात येत आहे. पाहता आपण आज प्रमुख पाहुणे माजी उपसरपंच चेतन शेट पाटील यांच्या शुभहास्य नाणेफेकीचा कौल करण्यात येत आहेत. तसेच आमचे दहिसर मोरीचे आणि ग्रामपंचायत दहिसरचे माजी सदस्य आदरणीय गुरुनाथ शेठ पाटील यांचं सुद्धा इथं नुकतंच आगमन झाले. त्यांचं सुद्धा आमचं जय गणेश विष्णू स्पॉट नावाली च्या माध्यमातून सहर्ष स्वागत करीत आहोत. एक चांगले सामने आपण पाहतोय. 66 धावांचं लक्ष विजयाचं लक्ष ठेवलेलं आहे ते बामालडी संघासमोर. घेसन संघाने त्याच्यात उल्लेखनीय कामगिरी आमचे सलामीचे फलंदाज दुर्वेश याने एक 16 चेंडूंचा सामना करत 38 धावा तब्बल कुठून काढल्या. एक हाती किंड लढवली ती घेसर संघासाठी दुर्वेश यांनी आणि एक चांगले साजेदारी या शृंखलामध्ये हाय स्कोरिंग साजेदारी चांगला स्कोर उभारण्यात यश मिळाले ते घेसर संघाला. 66 धावांचं लक्ष ते पेलण्यासाठी पाहूया बामाली संघाची जोडी जाणार आहे. तत्पूर्वी मी पुन्हा पिंपरी संघाने नाणेफेक जिंकलेले आहे. तर 66 धावांचा आपण बोलतो व्यासपीठावर थोडस साहेब पाटील व्यासपीठावर बोलतोय. आमचे प्रमुख पाहुणे आलेले आहेत. त्यांनी वेळेत वेळ काढून आमच्या या कार्यक्रमाला उपस्थित दर्शवल्याबद्दल जय गणेश विष्णू स्पोर्ट्स नावाली यांच्या माध्यमातून त्यांचं सहर्ष स्वागत करीत आहोत. एक चांगला आजच्या शृंखलामधील हा हाय स्कोरिंग 65 धावा
तब्बल कुटून काढल्या आणि 66 धावांचं आव्हान ठेवलेलं आहे ते विजयासमोर बामाली संघासमोर. रखरखत्या उन्हात हे सामने आपण पाहतोय. आजचा मौसम थोडासा गरम वातावरण. तर पाहतोय संघ उतरताना मैदानात त्या धावतं वर्णन ऐकण्यासाठी घेऊन चलतोय. तत्पूर्वी आम्ही पाहुण्यांचा सत्कार सोहळा संपन्न पार पाडणार आहोत. 65 धावा तब्बल कुठून काढलेत त्या घेसर संघाने. खास करून दुर्वेस याचा मोलाचा वाटा राहिला. 16 चेंडू फेस केल्या आणि त्याने तब्बल 38 धावा कुठून काढल्या. एक हाती खिंड लढवले आणि 65 धावांपर्यंत तब्बल मज्जल मारली आणि आजच्या सामन्यामधील एक हाय स्कोरिंग उभा केलाय. तर मी विनंती करतो आमचे ग्रामपंचायत दहिसरचे माजी उपसरपंच आदरणीय चेतनशेठ पाटील यांना सन्मानित करतील. ग्रामपंचायत दहिसरचे माजी उपसरपंच नवनाथ सालुंके यांना विनंती करतोय की आपल्या शुभहस्ते पाहुण्यांचा सन्मान करायचा आहे. साहेबांना विनंती आहे की आपण जायचं आहे. कॅमेरा फिरवायचा आहे थोडं इथे. आमचे जीजी स्पोर्ट टीम सज्ज आहे. आमचे ग्रामपंचायत दहिसरचे माजी उपसरपंच आदरणीय चेतनशेठ पाटील यांना सन्मानित करण्यात येईल. लक्ष पेरण्यास. तो चलिए धन्यवाद कान्हा सालुंके सर. यहाँ पर मेहमानों का देखिए खातिरदारी किया गया. जो परंपरा रीति रिवाज बात करेंगे ना इस महाराष्ट्र के, उस रीति रिवाज को देखिए यहाँ पर सर जय गणेश बिजनेस स्पोर्ट्स नावले जिनके माध्यम से हम देख सकते हैं बहुत बढ़िया यहाँ पर टूर्नामेंट्स है. शिवसेना उप जिला प्रमुख चषक 2021 में सभी का तहे दिल से स्वागत. तो चलिए यहाँ पर कान्हा सालुंके सर कहते ना आपने शीशा का महल तो बना लिया लेकिन जमाना पत्थर का है. टेनिस क्रिकेट में देखिए कितना भी रन बना लो, ये टेनिस क्रिकेट हमेशा चौके छक्के का खेल माना जाता है. और जहाँ पर देखिए जो अगला मैच खेला जाएगा पिंपरी बनाम नागझरी के बीच में, तो यहाँ पर पिंपरी टीम के कप्तान ने टॉस जीते हैं तो डिसीजन के ऊपर आपको इस मैच के बाद उतरना होगा. नागझरी की बात करेंगे भारत दादा मात्रे. हम देखते हैं विजय पांडे जैसा उनके माध्यम से बहुत बड़ी टूर्नामेंट्स सीजन की शुरुआत में आता है, खास करके अक्टूबर 23 से लेकर 27. भारत दादा तो उनसे गुजारिश करते हैं ये तशरीफ रखिए. श्री कृष्णा स्पोर्ट्स नागझरी के देखिए आन बान शान है. लेकिन चलेंगे यहाँ पर बड़े यहाँ टोटल देखिए यहाँ पर 66 रनों के टारगेट्स है. अरे ये चलिए किनारा लिया था यहाँ पर फर्स्ट स्लिप पर गेंद रोका गया लेकिन दोनों बल्लेबाज तब तक अपना छोड़ बदलते हुए. हाँ कहते ना खाना सुनोगे सर आपने शीशा का महल तो बना लिया लेकिन जमाना पत्थर का है. टेनिस क्रिकेट में देखिए कितना भी रन बना लो, ये टेनिस क्रिकेट हमेशा चौके छक्के का खेल माना जाता है. और खास बाजी भी उन्होंने जमकर किए. बल्लेबाजी 38 रन नट आउट रहे यहाँ पर 16 गेंद के पर. इस सीजन में तो अर्धशतक है. और ये चलिए कह देना प्यार के जवाब प्यार से देंगे, ईट के जवाब पत्थर से देते हुए. फिल्टर पहले ही देखिए मैदान से यहाँ पर लाइन से बाहर आ गए थे. 6 रन. तो चलिए बढ़िया देखिए यहाँ पर इस साल खुटारे के मैदान के ऊपर मैडन पर गेंदबाजी की है. धुरपेश बात करेंगे तो बहुत बढ़िया इनका इतिहास देखिए, हिस्ट्री बायोडाटा इनका दिखता हुआ. इसलिए कहते ना दोस्तों क्रिकेट में किसी भी बड़ा छोटा मत मानिए, क्रिकेट में कोई भी खिलाड़ी को छोटा मत मानिए. आजकल देखते हैं हम अक्सर खिलाड़ी को अनदेखा कर लेते हैं लोग. अनदेखा भी नहीं करना चाहिए. कई खिलाड़ी ऐसे रहते हैं जिन्हें टीम पर लिया जाता है लेकिन उन्हें अपने बल्लेबाजी हो गेंदबाजी हो ये दिखाने का मौका नहीं मिलता है. लेकिन उन खिलाड़ियों को भी जल्दबाजी नहीं करना चाहिए, इंतजार करना चाहिए. लेकिन टीम को जब जरूरत होगा निश्चित रूप से आपकी तरफ वो नजरें घुमाएंगे. लेकिन जब आपको मौका दिए बस उस मौके में खड़े उतरना ये सबसे बड़ी बात है. चलिए विकेट थोड़ा सा यहाँ पर बिखरा हुआ दिख रहा है. अंपायर थोड़ा विकेट देखिए यहाँ से क्रॉस दिखाई दे रहा है. विकेट से विकेट देखिए गिरा हुआ नहीं है, थोड़ा सा निश्चित रूप से एक विकेट से हाँ हवा है, हवा की इससे थोड़ा सा समेट गया था विकेट से यहाँ पर.
टोटल की बात करेंगे, टोटल देखिए 8 रन बनाए हैं और बहुत बड़ी टारगेट है। कहते हैं ना, ऊट से अगर दोस्ती करनी है तो फिर दरवाजा में ऊंचा करना होगा। अगर आपको 66 रन हासिल करना है तो फिर हर ओवर में देखिए चौके छक्के ये जोखिम लेना होगा। ओहो, पहला बढ़िया गेंद देखिए यहाँ पर स्केले के जैसे मुड़ता हुआ निकला सीधा विकेट कीपर के पास। लंबाई देखिए यहाँ पर इस गेंद का काफी रखे, जो फ्लाइट की यहाँ पर आमंत्रण दिए बल्लेबाज को, लेकिन बल्लेबाज देखिए यहाँ से चारों खाना चीत होते हुए। ओहो, हवाई फायर किए हैं, फील्डर हैं इस बार गेंद के नीचे और इस बार एक बड़ा शानदार कैच आता हुआ और एक साझेदारी टूटता हुआ। कैप्टन कूल देखिए नवनाथ थे, जगह से बिल्कुल हिले ही नहीं। सूरज का किरण देखिए बता रहे तेज था, लेकिन गॉगल चश्मा देखिए उनकी आंखों पर था। लेकिन यहाँ पर देखिए भामाली टीम देखिए पहले रन काफी कर चुके हैं और विकेट्स गिरता हुआ यहाँ पर मयूर के रूप में। नए बल्लेबाज देखिए यहाँ पर पंकज, लेकिन काम देखिए आसान नहीं रहेगा। बढ़िया देखिए शॉर्ट सिलेक्शन, मैंने ये बात कहा। देखिए विकेट जब लंबा रहता है ना तो मैदान आपके सामने लंबा आएगा। विकेट देखिए जब 26 का रहता है तो फिर मैदान उस हिसाब से देखने को मिलता है, और जब 25-26 का विकेट मिलता है ना तो बल्लेबाज के लिए थोड़ा आसान रहता है, गेंदबाज के लिए मुश्किल रहता है। मिस हिट कर बैठे तो फिर कैच का मौका बन जाता है। और सबसे बढ़िया बात देखिए यहाँ पर 2 ही फील्डर थे बाउंड्री पर, मिलिट्री पावर प्ले चल रहा है और जहाँ कप्तान ने देखिए लॉन्ग ऑफ बाउंड्री लाइन पर रखा है, मिड विकेट बाउंड्री लाइन पर रखा है, वहीं कैच लिया गया। और एक बढ़िया गेंद विकेट के जड़ में रख दिया था। यहाँ पर फील्डिंग थोड़ी सी देखिए यहाँ पर खराब देखने को मिला, यहाँ पर जल्दबाजी नहीं दिखा पाए। तेजीपन थोड़ा दिखाना होगा आपको, देखिए एक एक रन बचाना होगा। अगर एक आध ओवर में कहीं ना कहीं यहाँ पर 20 या 25 रनों का ओवर बन गया तो फिर मुश्किल बनेगा। लेकिन पहला ओवर का खेल समाप्त होने के साथ साथ टीम का टोटल बात करेंगे ना, यहाँ पर 9 रन बना है। काना सर कहते ना, सफल होने के लिए भला ही जेब में गांधी का नोट ना हो लेकिन दिल में आंधी होना चाहिए। और यहाँ से देखिए 66 रन तक पहुंचने के लिए थोड़ा सा वो आंधी दिल में लेना होगा और दोनों बल्लेबाज को, लेकिन एक बल्लेबाज को एक बड़ा ओवर खेलना होगा। और कौन से गेंदबाज के ऊपर देखते हैं निशानी बनाएंगे। कहते हैं ना, अपनी आवाज को हम जुनून बना देंगे और अपने जीत को हम पहचान बना देंगे। और क्या यहाँ पर गेंदबाज है, क्या गेंदबाज है नौरन। कहते हैं ना, अपने आवाज को हम जुनून बना देंगे, अपने पहचान को हम जीत बना देंगे। क्या गेंदबाज अनंता के ओवर को यहाँ पर ईशान शर्मा बना देंगे, क्योंकि जो 30 रन खाए थे ईशान शर्मा उसके बाद वनडे मुकाबला में, लेकिन ये सीनियर लेजेंड खिलाड़ी हैं। और शोइब किया यहाँ पर शॉर्ट लेग पर, फील्डर नजदीकी मामला, बाल बाल बच गए। आसान नहीं रहता है। देखिए यहाँ पर ड्रीम 11 देखिए यहाँ पर टेनिस क्रिकेट से इनके माध्यम से ड्रीम टीम बनाई, कुल टीम से एक टीम बनाई। हेलो, हेलो हेलो, तो चलिए बात करेंगे यहाँ से टोटल की बात करेंगे। टोटल देखिए जाकर पहुंचा है यहाँ पर 10 रन। देखिए लाइट पावर भी कम है निश्चित रूप से, और इस बार ने देखिए गेंद तो ऊंचाई ली है और लंबाई भी, वाह रे वाह, गिली गिली चंपा, खुश हुई रंबा, गेंद गया लंबा। अब ठोकम ठोक देखिए ताली चल रहा है और यहाँ पर चंपा भी खुश होगी, रंबा भी खुश होगी जब मैदान के ऊपर चौके छक्के की बरसात होगी। पंकज के बल्ले से एक दर्द लेकर मैदान पर उतरे हैं, खाते खोले छक्के के साथ 600 के स्ट्राइक रेट से, और ऐसे बल्लेबाजी करना होगा। कहते हैं ना, उतार दो वो चुड़िया जो रातों में खनकती है, दिखा दो वो बल्लेबाजी जो जॉस बटलर में झलकती है। जॉस बटलर को जब भी ऊपर बल्लेबाजी के लिए T20 में देख लिए, क्रॉस द लाइन, फील्डर हैं, बन गए दर्शक। वाह रे वाह, छा गया गुरु, लगातार यहाँ पर दूसरा छक्का।
और गेंदबाज तो यहाँ से हक्का बक्का, इसलिए कहा था अपनी आवाज को हम जुनून बना देंगे, अपनी पहचान को हम जीत बना देंगे, और इस ओवर में गेंदबाज को हम ईशांत शर्मा बना देंगे, क्योंकि लंबा ओवर आपको 30 रन 25 रनों का ओवर का जरूरत है। लेकिन भूलना नहीं चाहूंगा, अनंत बात करेंगे, एक लेजेंड, एक सीनियर गेंदबाज हैं और ताकत रखते हैं वापसी करने का। अनुभव कहते हैं ना, एक्सपीरियंस बेस्ट टीचर है, और जिसके पास अनुभव रहता है वो वापसी करने का ताकत रखता है। लेकिन पंकज ने कहीं ना कहीं उस ताकत को थोड़ा सा कमजोरी बनाता हुआ, क्रिकेट का पहचान तो यही है। इसमें देखिए मैंने यही बात कहा, इसलिए कोई भी खिलाड़ी को छोटा मत मानिए। आज भी देखिए शोरूम में लाखों के कपड़े लटकते रह गए, एक छोटा सा मास्क करोड़ों का व्यापार कर गए। तो कौन से समय कौन सा खिलाड़ी का दिन कब क्या बेहतर बनेगा ये कहना मुश्किल है, लेकिन देखते एक्सपीरियंस बहुत बेहतर है। अनंत के पास 2 छक्का खाए हैं, हैट्रिक के ऊपर है, अगर लगा यहाँ से छक्का तो फिर मैं कहूंगा बहुत बड़ा, जो हमने बात कहा था ना ईशांत शर्मा का ओवर, वो शायद लगभग बन जाएगा। टोटल की बात करेंगे, टोटल देखिए 22 रन बनाए हैं। क्या जरूरी था यहाँ पर, यही समझ में नहीं आया। जब देखिए आपको एक अच्छी लाइफ पार्टनर मिल गई है, फिर दूसरे की जरूरत नहीं आपको ढूंढने का। जब 2 छक्का इतनी आसान से आपको मिला राइट यहाँ पर सीधे बल्ले से, फिर जरूरत नहीं था सीधा एड़े बल्ले के बाजी करने का। देखिए नजर अच्छा जमा था, लेकिन कहीं थोड़ा बुरी नियत कर ली उन्होंने, रिवर्स शॉट था, लेकिन उसके बाद देखिए दबाव बन गया। कहते ना कि रिजम रहता है, एक लेंथ रहता है, अगर अपने मासूका से आपने एक बार बेवफाई कर दिया तो फिर इतना आसान नहीं रहता उसके बाद। लेकिन ये देखिए थोड़ा सा खराब फील्डिंग, लेकिन इस तरह की फील्डिंग से बचकर रहना होगा। कहते ना बिल्ली कभी ग्लोव्स पहनकर चुहा नहीं पकड़ती है, मेहनत से चुहा पकड़ती है। मेहनत करना होगा अगर आपको 66 रन बचाना है। इसलिए तो कहा भाई आपने शीशा का महल तो बना लिया, लेकिन जमाना पत्थर का है। टेनिस क्रिकेट में कितना भी रन बना लो, ये टेनिस क्रिकेट चौके छक्के का 2 रन, और कुल स्कोर देखिए जाकर पहुंच गया 24 रन। स्ट्राइक पंकज पर रहेगा, लेकिन गलती किए थे रिवर्स शॉट, लेकिन रिवर्स शॉट तो आज मैंने बताया कि बहुत पसंदीदा शॉट हो चुका है, लेकिन सीधे उंगली से घी निकल रही है तो फिर आड़े टेढ़े करने की कोई जरूरत नहीं शायद। यही बात कर रहा था, सीधी उंगली से देखिए कितना बेहतर खेल निकल रही है, और निश्चित रूप से यहाँ पर एक गैप ढूंढा और डीप लॉन्ग ऑफ को बीट किया, मिड विकेट था यहाँ पर, लेकिन फील्डर बन गए दर्शक, और दर्शक बन गए फील्डर। 4 रन कूल स्कोर देखिए जाकर पहुंच गया यहाँ से 28 रन, और इस ओवर को देखिए बहुत लंबा ओवर बना दिए, 19 रनों का ओवर बना लिया। यही कहा था कि अपनी आवाज को हम जुनून बना देंगे, अपने जीत को हम पहचान बना देंगे, और इस ओवर में गेंदबाज को हम ईशांत शर्मा बना देंगे। लेकिन अनंत के भी देखिए तारीफ करना चाहिए, एक्सपीरियंस बेस्ट टीचर क्यों कहा जाता है। देखिए 2 छक्के खाने के बाद गेंदबाज और बैकफुट पर चले जाते हैं और 1-2 छक्का खा जाते हैं, लेकिन उसके बाद देखिए उन्होंने पीछे मुड़कर नहीं देखे। अंतिम 3 गेंद में देखिए केवल 6 रन कर चुके। अगर अंतिम गेंद के ऊपर चौका नहीं होता, फील्डर अगर होते तो फिर शायद यहाँ 1-2 रन का हो सकता था, शायद ओवर और बेहतर हो सकता था। बढ़िया गेंदबाजी। क्रिकेट में देखिए चौके छक्के लगता रहता है, लेकिन बल्लेबाज भी देखिए मैदान में ऐसे नहीं उतरते हैं, वो तो कुछ रन बनाने के लिए उतारते हैं। जैसे आपके बल्लेबाजों ने देखिए यहाँ पर सामने वाले भावनली टीम के गेंदबाजों का काफी पिटाई की, तो फिर उनके बल्लेबाज तो वही काम करने के लिए मैदान में उतरेंगे। देखिए हर टीम को मौका, कहते ना मौका मौका, मैं इसलिए तो कहता हूँ तालाब में जब पानी भरता है तो पहले मछलियाँ चींटी को खाती हैं, और जब तालाब में वापस पानी सूखता है ना तब फिर चींटी मछलियाँ को खाती है। यानी मौका दोनों को मिलता है, बस उस मौके का इंतजार करना चाहिए। ऐसे हर टीम के खिलाड़ी को मैं कहूँगा आप कोई भी गलत डिसीजन मत लीजिए। टीम में आपको जगह नहीं मिल रहा है, टीम में आपको ऊपर बल्लेबाजी का मौका नहीं मिल रहा है, देखिए मौका किस्मत सबको मौका देता है, लेकिन जब मौका मिलता है ना तब चमकना आपका काम है। गांव का प्रीमियर लीग भी रहता है, वहां पर भी आपको मौका रहता है, वहां पर लगाइए भाई चौके छक्के, फिर आपको आवाज देगी जनता, आपका गांव के इस खिलाड़ी को टीम में लीजिए। और नीचे देखिए कभी कभी बल्लेबाज को मौका मिलता है हीरो बनने का, और इस बार टाइमिंग सही नहीं हुआ, लेकिन 3 फील्डर गेंद के नीचे और चारों खाना चीत। और देखिए ये क्या हो गया, ओहो मामा ठाकुर, अरुण भी गए और सपना भी भाग गई। अब शंकर बिहारी किसके साथ गाना गाएगा, कैच भी छूटा और चौका भी गया, क्या मैच भी गया। कान्हा सालुंके सर इसलिए तो कहा मामा ठाकुर, अरुण भी भाग गए और सपना भी भाग गई। मैच तो यहाँ पर गया है, लेकिन देखते हैं क्या ये बात दिल्ली तक जाएगी। टोटल की बात करेंगे, टोटल देखिए 32 रन है। गेंदबाज देखिए नवनाथ, यहाँ पर हमारे नवनाथ सालुंके देखिए जो समाज में देखिए उप सरपंच भूमिका निभा चुके हैं, उसके साथ टेनिस क्रिकेट में देखिए बहुत बढ़िया
आज नावली की बात करेंगे ना, पूरा युवा खिलाड़ी को मौका मिला है और बढ़िया काम उन्होंने होम में करके दिए हैं। और ये चलिए एस्नो तू में और कैश तो छोटा छोटा, अगर चौका बचा लेते ना विजय जी मुकादम, देखिए अगर कैच छोटा, अगर वहां पर कान्हा सर अगर चौका बचा लेते ना, जैसे कहते ना घर में किसी से दिल लगाने से अच्छा घर में थोड़ी सी झाड़ू पोछा लगा लो, कम से कम मम्मी खुश हो जाएगी। कम से कम कैच छोटा लेकिन चौका बचा लेते तो कप्तान खुश होता। किसी से दिल लगाने से अच्छा घर में थोड़ी सी झाड़ू पोछा लगा लो भाई, मम्मी पापा ये तो खुश हो जाएंगे। और चौका छोटा, कम से कम कैच तो छोटा था, चौका बचा लेते तो फिर कप्तान साहब जो उनके समर्थक दर्शक आए वो भी खुश हो जाते। लेकिन ये पेसर है दोस्तों। बढ़िया, देखिए कदमों का इस्तेमाल, AK-47 6 रन। कहते हैं ना दुश्मन के ऊपर हमला करना है तो फिर बड़ा हथियार उठाना होगा। खाना सालों के सर हम कहते हैं खिलाड़ी ने कैच छोड़े चौका दिया, बिल्कुल वो काम करने के लिए नहीं आते हैं, टीम के लिए रन बचाने आते हैं, टीम के लिए जीत दिलाने आते हैं। लेकिन टेनिस गेंद आसान नहीं रहता है और छक्के के साथ देखिए टोटल जाकर पहुंच गया यहाँ से 40 रन। और देखिए अभी 26 का जरूरत है, यही बात कहा था मैं, अपने शीशा का महल तो बना ले लेकिन जमाना पत्थर का है भाई। टेनिस क्रिकेट में कितना भी रन बना लो, टेनिस के छक्के 3 गेंद में देखिए अभी तक 12 रन आ चुका है। और क्या कमाल की बल्लेबाजी हो रही है दोनों बल्लेबाज की तरफ से, आकाश और पंकज। देखिए यहाँ पर आकाश यानी आसमान भी देखिए बहुत बढ़िया साफ सुथरा है और आकाश भी देखिए यहाँ पर अब हमारे लिए टीम के यहाँ पर थोड़ा सा हौसला अफजाई हुआ होगा। रन लुटाए थे जब गेंदबाज, एक सपना टूट गया था, एक दिल टूटा था, लेकिन उसके बाद इस साझेदारी को देखने के साथ फिर सपना जोड़ता हुआ। लेकिन मैंने यही बात कहा कि अरुण भी गई और सपना भी हो किया। इस बार गेंद तेज आउटफील्ड, रोकना हो गया मुश्किल। इसे कहते हैं मारता है कम भगाता है ज्यादा। और एक 4 रन टोटल देखिए जाकर पहुंच गया 44 रन। घेसर टीम यहाँ से देखिए कितनी तबाह महसूस कर रहे होंगे, क्योंकि देखिए जिस टीम ने यहाँ पर 65 रन बनाए थे, लेकिन नवनाथ के गेंदबाजी के ऊपर क्या दुर्वेश को गेंदबाजी में बुला सकते थे सेकेंड ओवर, क्या उन्हें थोड़ा पीछे और रखा गया है गेंदबाजी के लिए। बढ़िया बढ़िया बल्लेबाज देखिए, कहते ना आंखों से सुरमा नहीं, यहाँ पर आंखें चुरा रहे हैं बल्लेबाज। और यहाँ पर देखिए आपस में थोड़ी सी बातचीत है, जिक्र चर्चा चल रहा है। सर बहुत टीम खास करके यहाँ पर खेल हुआ। तो चलिए गेंद की बात करेंगे। गेंद देखिए ओवर 4 गेंद अभी तक इस ओवर का हुआ है। 8 गेंद के पर 25 रन बनाकर बल्लेबाजी कर रहे हैं। आकाश बढ़िया एक बतौर सलामी बल्लेबाज है, लेकिन देखते हैं और कितना खतरनाक बनेंगे। आगे निकले हवा में और मौका कह देना, झूला जितना आगे जाता है उतना पीछे। देखिए थोड़ा टीम हुआ था, शॉर्ट टीम मीटिंग, गेंदबाज से बातचीत हुआ था और वहां से गेंदबाज ने अच्छी वापसी, एक साझेदारी तोड़ता हुआ आकाश बैक टू पेवलियन। आकाश ने 9 गेंद के ऊपर 25 रनों का इनिंग्स खेले, लेकिन अभी भी बात करेंगे ना यहाँ से देखिए 13 गेंद बचा है। और टोटल की बात करेंगे, टोटल देखिए 44, यानी अभी भी देखिए 22 रनों की जरूरत है। आने वाला 13 गेंद 22 की जरूरत है। तो चलिए 1 गेंद बचाएं, लेकिन ट्रिक्स पानी का मांग किया गया है, विकेट गया है, चले गए। यहाँ पर समय है पानी, देखिए जिस समय जिस मुहूर्त में जरूरत है आप इशारा कीजिए। कोई खिलाड़ी कभी कभी दिक्कत परेशान में रहते हैं, पानी का याद दिलाए तो देखिए हमारे सूरज दादा देखिए GTC ग्लोबल टेनिस क्रिकेट से पानी देखिए पूरा करीब रखे हैं। लेकिन समय से आकाश ने देखिए जो इनिंग्स खेले ना, हम यहाँ से कह सकते हैं कीमत पानी का नहीं, कीमत प्यास का होता है। और कीमत चौके छक्के का नहीं, कीमत एक अच्छा इनिंग्स का होता है। और उन्होंने एक बहुमूल्य बढ़िया इनिंग्स खेल के दिया, 25 रनों का इनिंग्स दिए। लेकिन देखते हैं 9 गेंद के ऊपर ताबड़तोड़ इनिंग्स से, देखते हैं क्या यादगार बन पाएगा। यानी ड्रिंक्स आने के बाद फिर से हम मैदान पर जुड़ेंगे। आने वाला देखिए यहाँ से 13 गेंद और जीत की बात करेंगे ना, 22 का जरूरत है। तो चलिए यहाँ पर कितने बढ़िया देखिए यहाँ पर स्कोरिंग 2 ओवर के स्पेल सूरज ने गेंदबाजी किए थे, जहाँ 3 विकेट हासिल किए थे, 14 रन खर्च किए थे। और आसान काम नहीं रहता है। और सूरज देखिए वो अभी मैदान पर उतरे हैं, लेकिन स्ट्राइक पर बल्लेबाजी की बात करेंगे।
सूरज है नॉन स्ट्राइक पर, देखिए बढ़िया बल्लेबाजी पंकज। ओहो ऑन फायर सूरज देखिए मैदान पर उतरते ही बढ़िया देखिए बेहतर यानी आसमानी टोला और सूरज बोला यहाँ पर 6 रन। अभी देखिए यहाँ से 12 गेंद 16 का जरूरत है, टीम मीटिंग चल रहा है, ज्यादा वक्त मत लीजिए। क्या बढ़िया बल्लेबाजी देखे सूरज, ऐसा लग रहा था डगआउट से शेट होकर गए थे। 14 रन खर्च किए थे 2 ओवर की स्पेल में, जहां 3 विकेट हासिल किए थे। और यहाँ पर देखिए पहली गेंद के ऊपर 600 के स्ट्राइक रेट से सूरज का किरण देखिए थोड़ा सा धीमा है, लेकिन ये सूरज देखिए कितना बढ़िया बल्लेबाजी कर रहे हैं। सूरज लीजिए, आकाश, पंकज, तीनों खिलाड़ी ने देखिए यहाँ पर छक्के के साथ अकाउंट खोले हैं। क्या बढ़िया बल्लेबाजी देखिए भामाली टीम के। मैं जितना भी तारीफ करो उतना ही कम है, क्योंकि 5 ओवर में अगर किसी टीम 60 रन तक पहुंच जाए ना, 12 का औसत बहुत मुश्किल औसत थोड़ा लगता है, एक मानसिक दबाव बल्लेबाज के ऊपर आ जाता है। लेकिन यहाँ पर देखिए 66 रनों का टारगेट था, और जहाँ पर देखिए उन्होंने क्या बढ़िया लाजवाब साझेदारी निभाई और खूबसूरत बल्लेबाजी यहाँ पर करके दिखाए। और जैसे कहते हैं ना गोल तक, यहाँ पर फुटबॉल में कान्हा सर कहते हैं ना, गोल तक पहुंचने के लिए किक मारना पड़ता है, और क्रिकेट में देखिए एक बड़ी टारगेट की तरफ पहुंचने के लिए बहुत को 6 मारना पड़ता है, और बढ़िया छक्का मारे। और यहाँ से देखिए समीकरण बदलता हुआ 12 गेंद 16 की जरूरत है। कहते हैं ना उजाला में मिल ही जाता है कोई ना कोई, लेकिन तलाश करो ऐसे इंसान की जो अंधेरे में साथ दे। मुश्किल समय ये मैच। चलिए गेंदबाजी की बात करेंगे ओमकार, और अगला मैच कान्हा सालों के सर उनकी तरफ जाएंगे एक मैच के लिए निश्चित रूप से। पिंपरी बदाम नागझरी उस मैच में भला ही देखिए वो स्थानिक कमेंटेटर हैं, और आजकल हर कमेंटेटर ये करते हैं, स्थानिक देखिए मेहमान कमेंटेटर को मौका देते हैं, और उनका एक बहुत बड़ा रोल मॉडल रहता है निश्चित रूप से। और निश्चित रूप से हम उनकी तरफ थोड़ा सा जाएंगे। एक सीनियर लेजेंड देखिए काफ़ी सालों से, शायद कहते ना इंसान को किसी दूसरे इंसान का इज्जत करने का मौका बहुत कम मिलता है, लेकिन अगर उसकी कीमत को पहचान लिए तो ये सबसे बड़ी बात है। और टोटल की बात करेंगे, टोटल देखिए 51 51 रन बनाए। तो गेंदबाजी के लिए तैयार गेंदबाज है ओमकार। क्या ओमकार का यहाँ पर होगा जय जयकार? ओमकार ने तो अभी तक जय जयकार किया है, सूरज को रोका है 1 रन, और देखते देखते यहाँ पर दूसरा रन। बल्लेबाज के पास मौका नहीं था यहाँ पर 2 रन लेने का। कहते हैं ना हाफ कप चाय पीने के साथ 2 रन ले सकते थे कानूर सलूंका सर, लेकिन आजकल कप का साइज भी देखिए बहुत छोटा हो चुका है, ऐसा लगता है चाय नहीं पोलियो का ड्रॉप पिला रहे हैं। इसलिए देखिए बल्लेबाज ने बड़ी आसानी से 2 रन ले लिए। तो अभी जीत की बात करेंगे, 13 का जरूरत है, आने वाला 10 गेंद है। बिल्कुल पैसा का अहमियत देखिए बहुत जगह है, सामान हर चीज़ का कीमत देखिए। अब सीएनजी के बारे में भी बहुत जिक्र चल रहा था, एक समय लग रहा था कि पेट्रोल डीजल का रेट बढ़ते जा रहे हैं, सीएनजी ले लिया, फिर सीएनजी का देखिए रेट बढ़ते जा रहा है, फिर लोग कह रहे हैं कि इलेक्ट्रिक गाड़ी ले लीजिए, फिर उसका भी क्या होगा कुछ कह नहीं सकते। क्या यहाँ पर लांग 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 अपील स्क्वायर लेके अंपायर के कानों तक आवाज गया, होता है कभी कभी ऐसा। देखिए जब अभी देखिए यहाँ से बात करेंगे ना 6 गेंद 7 की जरूरत है, और इस टूर्नामेंट की बात करेंगे 6-7 की जरूरत है। विकेट की तरफ थोड़ा जाकर देखते हैं, क्योंकि इस विभाग में जब आओ 4 विकेट गवाए हैं। सामने वाली टीम की बात करेंगे तो यहाँ पर पांच विकेट गवाए हैं देखिए सामने वाली टीम, और यहाँ पर देखिए 4 विकेट गवाए हैं। और बेनिफिट फायदा है अगर विकेट रख के यहाँ पर टॉस भी शायद बामाली के हाथों पर है, लेकिन बेनिफिट अभी देखिए उनको 2 तरह से है। 7 रनों की जरूरत है, आने वाली 6 गेंद 4 विकेट गवाए हैं। और कैसे टीम ने देखिए यहाँ पर 5 विकेट गवाए थे,
और टॉस भी कहीं ना कहीं हमारी टीम के पक्ष में, लेकिन गेंदबाजी की बात करेंगे अंतिम ओवर। दुर्वेश, क्या इनको थोड़ा देर हो गया गेंदबाजी में? मुझे हिसाब से अगर उन्हें गेंदबाजी कराना चाहिए तो फिर आप चौथा ओवर क्यों नहीं कराए? चौथा ओवर करा सकते थे। बहुत नीचे रखा गया गेंदबाजी के लिए, वाइड का इजाफा अभी केवल देखिए 6 रनों की जरूरत है, आने वाले 6 गेंद। अगला मैच एक हाई वोल्टेज मैच है निश्चित रूप से। कान्हा सालुंके सर जुड़ेंगे कमेंट्री बॉक्स पर, बहुत बढ़िया योगदान रहता है उनका हमेशा इस विभाग में। दुर्वेश पर एक बार तैयार, अपील अपील अपील, लॉन्ग 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 लॉन्ग, ओहो यहां पर विकेट्स गिरता हुआ मैच मुझे लग रहा है यहाँ कान्हा सालुंके सर सही फरमाए था, जब विकेट गिरता है ना नए बल्लेबाज के लिए इतना आसान काम नहीं रहता है। और अभी देखिए गेंद और रनों के बीच में बात करेंगे ना, देखिए रह गया अभी 5 गेंद, जीत की बात करेंगे तो 6 की जरूरत है, लेकिन टॉस कहीं ना कहीं पर दोनों टीम का देखिए विकेट बराबरी हो चुका है, लेकिन टॉस बामाली टीम के हाथों पर है। अगर यहाँ से और एक आध विकेट गिरा तो फिर कंपलसरी आपको 6 रन बनाना होगा। लेग पे पर आउट हुए हैं बल्लेबाज है, लेकिन अभी स्ट्राइक छोड़ बदल नहीं सकते हैं। सचिन ने छक्के लगाए थे लेकिन नॉन स्ट्राइक पर हैं, लेकिन धीरज देखिए स्ट्राइक पर हैं। 6 रनों की जरूरत है, एक बड़ा हिट से मैच को समाप्त कर सकता है। हाँ, ये चलिए बामाली टीम के क्या बल्लेबाज देखिए भाई, जो भी आ रहा है छक्के से शुरुआत कर रहा है और मैच को देखिए समाप्ति कर लिया। हार्ड लॉक यहाँ पर क्या दुर्वेश को यहाँ पर मेरे हिसाब से थोड़ा यहाँ चूक गए, उन्हें गेंदबाजी थोड़ा ऊपर करा सकते थे। कहते हैं ना क्रिकेट में जीत मिले ना मिले दिल मिलना जरूरी है। सेकंड करके लाइनअप